कुणीही चिंता करू नये. भारत स्वतःच्याच नाही तर जगाच्या ऊर्जेची काळजी घेण्यासाठी सक्षम आहे. काँग्रेसच्या काळात जगभरातल्या युद्धाचा परिणाम देशातील महागाईवर होत असे. भाजपचं सरकार आल्यापासून देश आत्मनिर्भर झाला आहे. काँग्रेसने अफवा पसरवू नयेत. ठीक आहे माननीय पंतप्रधानजी, आम्ही तुमच्या सगळ्या गोष्टी मान्य करतो की देश आत्मनिर्भर झाला आहे. देश आत्मनिर्भर झाला आहे तर लोकांना आज रांगेत का गॅससाठी उभं राहावं लागतंय? न्यूजला काय येत आहे की 20% फक्त हॉटेलला 20% हॉटेलला गॅस प्रोव्हाइड केला जाणार आहे, म्हणजे 80% तर प्रोव्हाइड व्हायला नाही. आज सगळे हॉटेल चालक, व्यावसायिक सगळे आपापले स्वतःचे दुकानं बंद करत आहेत. लोक जे मेसमध्ये आहेत, जे स्टुडंट आहेत वगैरे, त्यांना घरी जायची वेळ आलेली आहे अन्न पाणी याच्याशिवाय. जे शहरातले लोक आहेत त्यांना LPG शिवाय पर्याय नाही. ग्रामीणमधील लोक एक वेळ ॲडजस्ट तरी करू शकतात की ग्रामीण भागात राहत असतात, त्यांना लाकडं वगैरे अवेलेबल होतात, त्यामुळे ते चुलीवरती स्वयंपाक करू शकतात. परंतु तुमचं हे बोलणं की देश आत्मनिर्भर झाला आहे हे पूर्णपणे खोटं आहे. भारत स्वतःच्या नाही तर जगाच्या ऊर्जेची काळजी घेण्यास सक्षम आहे. हे तर मोदीजी पूर्णपणे वाक्य खोटं वाटत आहे. जर भारत स्वतःची जरी भारताने आपल्या काळजी घेतली ना, तरी हे आपल्या सर्व भारतीयांसाठी एक गौरवास्पद आणि अभिमानास्पद गोष्ट असेल. परंतु सरकार म्हणून ही तर तुम्ही सक्षम फेल होत आहात. आणि प्रत्येक गोष्ट काँग्रेसने वाईट केलं, सपोज वाईट केलं, त्यांच्या काळात महागाई झाली, पण त्यांच्या काळात काँग्रेसने जे केलं आहे त्याच्यावर बोट ठेवून आता तुम्ही केलेल्या गोष्टी जस्टिफाय होत नाहीत. जनतेला विकास हवा आहे, जुमलेबाजी नाही आहे. मित्रांनो, ही पोस्ट जरी बघितली ना तर त्याच्यावरच्या कमेंट आहेत ना, त्यासुद्धा हसण्यासारख्या आहेत. हे बघा, कोण म्हणतंय ट्रम्प का बंदर आ गया. शास्त्रज्ञ मोदीने नाल्यातून गॅस बनवण्याचा शोध लावल्याने आता भारत गॅस एक्सपोर्ट करणार आहे. आखाती देशापुढे मोठे संकट. तुम्ही काँग्रेसवर टीका करा आणि काँग्रेस तुमच्यावर करते, बाकी जनता गेली तेल लाव. आणि खरंच ही सध्या वस्तुस्थिती झालेली आहे. एप्स्टीन फाइल में ही पता चला तो कितना चालू है. काम करायचे सोडून रिकाम टेकडा. नालीतून गॅस बनवण्यात भारत यशस्वी. भारतातील थोर संशोधक फेकुराम यांनी पेटंट मिळवले. काँग्रेसच्या काळात महागाई खूप होती. 400 रुपयाला गॅस होता. तुमच्या काळात 1000ला झाला. फेकायचं बंद करा. फेकुराम. मित्रांनो, ह्या फक्त पोस्टच नाही आहेत किंवा सरकारवरती टीका करणं हे केवळ आपलं काम नाही आहे. तर प्रत्येक प्रतिनिधीला आपल्याला विचारायला पाहिजे की आम्ही तुम्हाला निवडून देतो, ह्या गोष्टीसाठी निवडून देतो का? हा एवढा गॅसचा एवढा रेट वाढला तर कशासाठी वाढला? हे आपलंसुद्धा ज्यावेळेस जनता दरबार भरवले जातात त्यावेळेस आपण विचारलं पाहिजे ह्या लोकांना, आणि ह्या लोकांनी आपले प्रश्न विधानसभेत मांडले पाहिजेत. आपण जर प्रश्न विचारले नाहीत तर हे लोक आयुष्यभर आणि पिढ्यानं पिढ्या येणाऱ्या विकसनशील देश तर राहू द्याच, आपण आहे तो अजून अविकसित होऊन बसल. विकसित तर खूप लांब राहिलं. दुसऱ्याची कंपॅरिझन करण्यासाठी गाळापासून विकास करावा लागतो, हे कुठेतरी आपल्या नेत्यांना दाखवून देण्याची वेळ आलेली आहे.